आता एनटीए मधून एक मोठी बातमी आहे बघा, दिल्लीतली सर्वात मोठी घडामोड आहे, कारण एनटीए मधून 47 अधिकाऱ्यांना काढून टाकलेलं आहे। अखेर सरकारने एक पाऊल उचललेलं आहे। एनटीएच्या 47 अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढलेला आहे। शिक्षण मंत्रालयाचा हा मोठा निर्णय आहे। एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, जी नीटची परीक्षा कंडक्ट करते, तिथे आता मोठा बदल करण्यात आलाय। काही अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे यांच्याकडनं। प्रतीक्षा, ही कारवाई अपेक्षितच होती, कारण सरकारवर दबाव वाढला होता। नक्कीच नीट परीक्षा प्रणाली सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। जवळपास 47 अधिकाऱ्यांची जी आहे हकालपट्टी करण्यात आलेली आहे। खरं तर आपण बघू शकतो गेल्या काही दिवसांपासून, तब्बल 1 महिन्यापासून जे आहे ते विद्यार्थी नीटच्या प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जे आहे ते तगादा लावून होते। मात्र कालपासून जे आहे पंतप्रधान असतील किंवा केंद्र सरकारने जे आहे ते एनटीए मध्ये काही फेरबदल करण्याचे जे आहे ते सूत्र हाती घेतलेले आहेत। अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांची उचलबांगडी झाल्याचं पाहायला मिळते। एकूण 47 अधिकाऱ्यांची हकालपट्टी केलेली आहे आणि त्यांच्यावर कडक शिस्तभंगाची कारवाई सुद्धा होणार आहे। एनटीएचा पूर्ण जी सिस्टम आहे ती पुढच्या 1 महिन्यात एनटीएची पुनर्रचना करणार आहेत। थोडाच वेळात शालेय नक्कीच प्रतीक्षा, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। विधेयक आणण्याच्या तयारीत सरकार आहेच, मात्र तत्पूर्वी एनटीए मध्ये सरकारने हा मोठा बदल केलेला आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।